उसके नाम की स्तुति हो आज इस शाम को। आशा है आप अपने अपने घर में अपने परिवार के साथ हैं। आओ इस समय में हम हमारे प्रभु की स्तुति करेंगे, उसके नाम को उच्चाएंगे, जोर से ताला बजाएंगे। हालेलुया। ये जीवन है तेरा प्रभु जी, तू ही राज कर हो तेरी मर्जी। ये जीवन है तेरा प्रभु जी, तू ही राज कर हो तेरी मर्जी। अब तेरे हम गाते जाए, आए मुसीबत मुस्कुराए। अब तेरे हम गाते जाए, आए मुसीबत मुस्कुराए। तेरे भवन में आनंद की भरपूरी है, यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है। ओ तेरे भवन में आनंद की भरपूरी है, यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है। सब हुई समाप्ति, आरा शैतान मिली पापों से मुक्ति। क्रूस पर सब हुई समाप्ति, आरा शैतान मिली पापों से मुक्ति। तेरे मौत से मिली है आजादी, रोक सके ना अब कोई है शक्ति। तेरे मौत से मिली है आजादी, रोक सके ना अब कोई है शक्ति। तेरे भवन में आनंद की भरपूरी है, यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है। ओ तेरे भवन में आनंद की भरपूरी है, यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है। भरपूरी आनंद की भरपूरी, संतुष्टि संतुष्टि यीशु में संतुष्टि। भरपूरी भरपूरी आनंद की भरपूरी, संतुष्टि संतुष्टि यीशु में संतुष्टि। तेरे भवन में आनंद की भरपूरी है, यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है। ओ तेरे भवन में आनंद की भरपूरी है, यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है। ये जीवन है तेरा प्रभु जी, तू ही राज कर हो तेरी मर्जी। ये जीवन है तेरा प्रभु जी, तू ही राज कर हो तेरी मर्जी। तब तेरे हम गाते जाए, आए मुसीबत मुस्कुराए। सब तेरे हम गाते जाए, आए मुसीबत मुस्कुराए। तेरे भवन में आनंद की भरपूरी है, यीशु तू संग तो जीवन में संग
की भरपूरी है। इस तू संग तो जीवन में संतुष्टि है। इस तू संग तो, इस तू संग तो, इस तू संग तो जीवन में संतुष्टि है। महिमा महिमा हो उसकी महिमा। Glory in the highest glory to the Almighty, glory to the Lamb of God, glory to the living Word, glory to the Lamb. Glory, glory in the highest glory to the Almighty, glory to the Lamb of God. Glory to the living Word, glory to the Lamb. I give glory, 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 glory to the Lamb. I give glory, glory, oh glory, 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 glory to the Lamb. I give glory to the Lamb. I give glory to the Lamb. महिमा महिमा हो उसकी महिमा, सर्व सामर्थी महिमा में देखो, जीवित वचन को महिमा में देखो। ओ महिमा महिमा हो उसकी महिमा, सर्व सामर्थी महिमा में देखो, जीवित वचन को महिमा में देखो। मैं दूं महिमा, 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 महिमा में देखो। मैं दूं महिमा, महिमा, ओ महिमा, 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 महिमा में देखो। मैं दूं महिमा में देखो। मैं दूं महिमा में देखो। ओ मैं दूं महिमा में देखो। धन्यवाद।
तेरे प्रभु, आराधना हम लाए हैं चरणों में तेरे प्रभु। इस जीवन को हम लाए हैं चरणों में तेरे प्रभु। चढ़ाए हम कुछ भी नहीं हमारा, ये जीवन भी यीशु मसीह तुम्हारा। क्या चढ़ाए हम कुछ भी नहीं हमारा, ये जीवन भी यीशु मसीह तुम्हारा। जान देकर तूने कर दिया तेरा जीवन हमारा, जान देकर तूने कर दिया तेरा जीवन हमारा। आराधना हम लाए हैं चरणों में तेरे प्रभु। इस जीवन को हम लाए हैं चरणों में तेरे प्रभु। आराधना हम लाए हैं चरणों में तेरे प्रभु। इस जीवन को हम लाए हैं चरणों में तेरे प्रभु। हालेलुया 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 हालेलुया। तेरे प्यार के बदले क्या करे समर्पण, ओठों की हर एक स्तुति करते हैं तुझको ही अर्पण। तेरे प्यार के बदले क्या करे समर्पण, ओठों की हर एक स्तुति करते हैं तुझको ही अर्पण। एक ऐसी कृपा तू करना, तेरे चरणों में सदा हमको रखना। एक ऐसी कृपा तू करना,
तेरे चरणों में सदा हमको रखना, आराधना हम लाए हैं चरणों में तेरे प्रभु। इस जीवन को हम लाए हैं चरणों में तेरे प्रभु। आराधना हम लाए हैं चरणों में तेरे प्रभु। इस जीवन को हम लाए हैं चरणों में तेरे प्रभु। चरणों में तेरे प्रभु, चरणों में तेरे प्रभु। धन्यवाद, तुझे उत्साह देते हैं, तो हमारे साथ है प्रभु, इसके लिए तुझे धन्यवाद यीशु के नाम से, आमीन। Praise the Lord. परमेश्वराची स्तुती असो। Very good evening to each one of you all. तुम्हाला सगळ्यांना शुभ संध्याकाळ। What a pleasure and what a privilege की आज काय ते भाग्य आहे that we can once again come into your house आम्ही पुन्हा एकदा तुमच्या घरी येऊ शकलो and share with you आणि the तुमचे- message from God. आणि परमेश्वराकडनं जो संदेश आलाय तो तुमच्याशी आम्ही बोलू शकलो। What a wonderful opportunity to come together, की काय ती एक सुवर्ण संधी एकत्र येण्याची, not in the church building, पण या मंडळीच्या इमारतीमध्ये नाही, but at different places, पण वेगवेगळ्या ठिकाणी, but coming as one church. पण एकत्र मंडळी म्हणून। We have been hearing the word of God आपण ऐकत आलो परमेश्वराचं वचन concerning the seed and the tares, की जे काय आपण गहू आणि बी आणि निदानाबद्दल, concerning the lost coin, की जे हरवलेलं नाणं त्याच्याबद्दल, then about Samson, आणि मग शमशोनाबद्दल, which represents the church, की जे आपल्याला मंडळी दर्शवतं, and the traps that Samson encountered. आणि जे जे जाळं आहे ते सॅमसन त्याच्याद्वारे गेला। I'm surely we all are blessed with this word, निश्चितच माझी खात्री आहे की आपण या वचनाद्वारे आशीर्वादित झाला असो, and what a wonderful privilege to receive this word sitting at home. आणि किती भाग्य आहे ते घरात बसून हे वचन स्वीकारणं। Today, आज as we begin this new week, जसं आपण एक नवीन आठवड्याचं सप्ताहाची I सुरुवात hope you करत have आहोत, got your Bibles with you. माझी आशा आहे की तुमच्याकडे तुमचे पवित्र शास्त्र असेल। I know at home we are quite relaxed मला माहिती आहे की घरामध्ये आपण सगळे रिलॅक्स आहोत, as far as the time is concerned, जसा वेळ आपण जे पाहत आहोत, and as far as discipline is concerned. जे काय आपण सगळे डिसिप्लिन आपण बघत आहोत, Nevertheless, get your Bibles if you haven't. की तुम्ही तुमचं पवित्र शास्त्र तुमच्या जवळ असू द्या। Father, in Jesus' name, प्रभू पित्या येशूच्या नावाने as we come together this evening, जसं या संध्याकाळच्या वेळी आम्ही एकत्र येत आहोत, what else can we say, oh God, काय आम्ही म्हणू शकतो पिता, but a big thank you. की पण आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो, Acknowledging your grace, your love and your mercy. कबूल करतो परमेश्वर तुझी दया, तुझी कृपा, तुझी प्रीती। In these difficult times, you have sustained us. या अवघड समयमध्ये परमेश्वर तू आम्हाला राखून ठेवलंय। We are careful this evening to give you all the glory, honor and आम्ही praise. सावध आहोत परमेश्वर तुला संपूर्ण मान सन्मान गौरव देण्यासाठी। We ask you, O Lord, आम्ही मागतो प्रभू, speak into our lives this evening, आज आमच्या जीवनाशी तू बोल प्रभू, and we seek your anointing आणि तुझा आम्ही अभिषेक मागतो, to understand that word, जेणेकरून ते आम्हाला वचनाची समज होईल, that we may come to the place जेणेकरून आम्ही त्या ठिकाणी येऊ, that you desire each one of us, की जेणेकरून तुझी इच्छा प्रत्येकासाठी आहे, and as a church, आणि असं मंडळी म्हणून that we may shine forth, O God, की जेणेकरून आम्ही पुढे येऊ for your glory. तुझ्या गौरवासाठी। In Jesus' mighty name. येशू ख्रिस्ताच्या महान नावाने We आम्ही all प्रार्थना agree and करतो, pray. आम्ही सगळे मिळून प्रार्थना And all करतो, God's people आणि सगळे say, देवाच्या लोकांनी म्हणू Amen. In these difficult days, आज या अवघड समयमध्ये today there is so much of pressure on the mind आज आपल्या मनावरती जे काय प्रेशर आहे concerning this coronavirus. की या कोरोना विषाणूबद्दल, There is a word in English की तिथे एक शब्द आहे इंग्लिश which is known as carnivorous. की त्याचा अर्थ आहे म्हणजे मांसाहार, So people invariably read it as coronavirus. की लोक असे ते वाचत कोरोना व्हायरस वाचतायत, I mean, people are so much under mental pressure. की आता लोक आता मानसिक स्थितीच्या एवढ्या त्या दबावामध्ये आहेत, And the Bible says in the book of Proverbs chapter 13 and verse की 12, नीतिसूत्र 13 अध्यायात 12 वचन म्हणतं, it says hope deferred की ते म्हणतं की आशा लांबणीवर पडली, makes the heart sick.
की आशा लांबणीवर पडली असता अंतःकरण कष्टी होते. Now it is almost more than 3 months. आता हे 3 महिन्यापेक्षा जास्त अधिक काळ That उलटला everybody is worried about this virus. की प्रत्येक गोष्ट प्रत्येक जण ह्या विषाणूबद्दल काळजी करत आहेत. The government की जे आपले गव्हर्नमेंट आहे and all the medical institutes, आणि सगळे जे आपले मेडिकल इन्स्टिट्यूट they आहे are putting in their best की ते त्यांचं उत्तम देण्याचा प्रयत्न करत आहेत to come over this virus. की ह्या विषाणूवरती मात करण्यासाठी. But yet, पण तरी पण nothing has happened so far. अजूनपर्यंत काहीच झालेलं नाही. We hear so many things happening around. आपण ऐकतोय की भरपूर साऱ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतायत. But then in this difficult situation, तरी पण असं ह्या अवघड परिस्थितीमध्ये I want to share with you this evening मला आज संध्याकाळच्या वेळेस तुमच्याशी बोलायचं आहे what could be the approach of the church in this day today. की मंडळीचा ह्या दिवसांमध्ये मंडळीचा कसा मंडळी ह्याच्या समोर जाऊ शकते. You know, with all the news bombing us, की ह्या सगळ्या ज्या बातम्या आपल्या जवळ येत आहेत, with all the rumors that are coming to us, की हे ज्या आपण सगळे जे आजूबाजूच्या ठिकाणी ऐकत आहोत, man today has failed to understand मनुष्य आज समजण्यासाठी अपयशी ठरला what आहे exactly is happening in and around. की आज आजूबाजूला निश्चित काय घडत आहे. If you have your Bibles, जर तुमच्याकडे तुमचं पवित्र शास्त्र असेल, let's read the book of Matthew chapter 24 verses 3 to 8. आपण वाचूया मत्ते 24 अध्याय 3 ते 8 वचन. Verse 3 says, And as he sat upon the Mount of Olives, the disciples came unto him privately, saying, Tell us, then what shall these things be? And what shall be the sign of thy coming, and of the end of the world? And Jesus answered and said unto them, Take heed that no man deceive you. For many shall come in my name, saying, I am Christ, and shall deceive many. Verse 6 says, And he shall hear of wars and rumors of wars. See that ye be not troubled, for all these things must come to pass, but the end is not yet. For the nation shall rise against nation, and kingdom against kingdom, and there shall be famines and pestilences and earthquakes in diverse places. All these things are the beginning of sorrows. मत्ते 24 अध्याय 3 वचनापासून तो जैतुनाच्या डोंगरावर बसला असता शिष्य त्याच्याकडे एकांती येऊन म्हणाले, ह्या गोष्टी केव्हा होतील आणि आपल्या येण्याचे व ह्या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय हे आम्हाला सांगा. येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्हाला कोणी फसवू नये म्हणून सावध असा, कारण पुष्कळ जण माझ्या नावाने येऊन मी ख्रिस्त आहे असे म्हणतील व अनेकांना फसवतील. तुम्ही लढ्याविषयी ऐकाल व लढ्यांच्या अवया ऐकाल. घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा, कारण असे होणे अवश्य आहे. परंतु तेवढ्यात शेवट होत नाही, कारण राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी दुष्काळ, मर्या व भूकंप होतील. पण ह्या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ आहे. Now here this is Jesus speaking to his disciples privately. आता इथे येशू त्याच्या शिष्यांची एकांतात बोलत आहे. And the disciples had a question. आणि शिष्यांकडे एक प्रश्न आलाय. He says, What shall be the sign of thy coming and of the end of the world? ते म्हणतात की या गोष्टी केव्हा होतील आणि आपल्या येण्याची व या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय. And Jesus is explaining to them. आणि येशू त्यांना ते समजून सांगत आहे. And he's giving them a warning. आणि येशू त्यांना एक समज देत आहे. Rather, he's asking them to take note of certain things that are going to happen. तो त्यांना सांगत आहे की काही गोष्टी ज्या घडणार आहेत. And most of us as Christians आणि आपल्या सगळे जे आपले ख्रिस्ती आपण जे सगळे ख्रिस्ती आहोत and the churches as a whole, आणि जे मंडळी सगळे मिळून everybody says that the coming of the Lord is near. सगळे जण म्हणतात की परमेश्वराचं येणं निकट आलं आहे. Everybody agrees with की this. प्रत्येक जण त्याशी सहमत आहे. Looking at the signs that are happening around, की आपण जे काही चिन्ह बघत आहोत जे आजूबाजूला घडत आहेत, nobody has a doubt. की कुणालाही त्याच्यावरती शंका नाही. But I just want to speak to you from this word. पण मला आज तुमच्याशी या वचनाद्वारे बोलायचं It आहे. says verse 7. तो 7व्या For वचनात म्हणतो, nation shall rise against nations and kingdom against kingdom, and there shall be famines and pestilences and earthquakes in diverse places. All these are the beginning of sorrows. कारण तो म्हणतो, कारण राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी दुष्काळ, मर्या व भूकंप होतील. पण ह्या सर्व गोष्टी वेदांचा प्रारंभ आहे. And this word pestilence, आता हा जो शब्द आहे रोगराई, it is not a word that has limitation. की ह्या शब्दाला कुठली मर्यादा नाहीये. This word pestilence, की हा जो शब्द आहे रोगराई, it means it is an epidemic. की हा जो एक संसर्ग असा आहे It is contagious. की जो संसर्गजन्य आहे.
It is infectious जो विनाशकारी आहे, and it is very की devastating. जो विनाश करू शकतो. That is what we see, what is happening around. जे आपण पाहत आहोत की आजूबाजूला आपल्या जे घडत आहे, It is not limited itself to a nation, की हा एक फक्त राष्ट्रांपुरता मर्यादित but नाही, it has attacked the whole world. पण याने संपूर्ण जगावर हल्ला केला आहे. It is not a state, it is not a nation, but the whole world is at stake. पूर्ण संपूर्ण राज्य किंवा संपूर्ण राष्ट्र त्याच्यावरती हल्ला झाला And आहे. now this is what the Bible says, आता हेच पवित्र शास्त्र म्हणत आहे that these things are going to happen, की ह्या सगळ्या गोष्टी घडणार आहेत, and we see them happening आणि around. आपण आज पाहत आहोत ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. But what is more troubling, की हे जे काय जे जास्त आपल्याला त्रास देत आहे, this is not any prophet, this is not any man, ह्या कुठलाही मनुष्य नाही, कुठल्या but संदेश this नाही, is Jesus saying, पण हा एक येशू ख्रिस्त he म्हणत says आहे. all these are the beginning of sorrow. तो म्हणतो ह्या सगळ्या गोष्टी वेदनांचा प्रारंभ आहे. He says this is the beginning. तो म्हणतो हे प्रारंभ आहे. Now everybody is waiting आज सगळेजण थांबलेले आहेत for a cure and an answer to coronavirus. की जेणेकरून त्या कोरोना व्हायरस बद्दल कुठली गोष्ट आपल्याला त्याच्याबद्दल काही औषध मिळत आहे का. Nations are coming together सगळे राष्ट्र एकत्र येत आहेत to resolve the conflict between China and India. की इंडिया आणि चायना मधलं जे काय त्यांचा वाद चाललाय तो मिटवण्यासाठी. See, all these things are happening, friends. जाणून घ्या, या सगळ्या गोष्टी घडत आहेत मित्रांनो. But पण what is more concerning की आज हे जास्त कुठल्या गोष्टीचं त्याच्यामध्ये आहे is that this is the beginning. की ही सुरुवात आहे. When the virus came in, जेव्हा तो विषाणू आला, we were talking about it for a month. की आपण एक महिन्यापर्यंत त्याच्याबद्दल आपण चर्चा करत Then we होतो. said, okay, 3 months. तो नंतर आपण म्हणालो ठीक आहे 3 महिने. Now 3 months have passed, आता 3 महिने उलटून गेले आहेत, and yet the world has a question mark. तरी पण जगाकडे एक प्रश्नचिन्ह आहे. Now in this situation, आता ह्या परिस्थितीमध्ये as a church, एक मंडळी म्हणून what are we expected to do? आपली काय अपेक्षा आहे, आपण काय केलं Now पाहिजे. at least one thing that Jesus himself said, that this is the beginning. आता एक गोष्ट आहे की येशू ख्रिस्त म्हणत आहे हा प्रारंभ आहे. I do not know what else is supposed to be coming, मला माहित नाही की अजून कुठल्या गोष्टी येणार आहेत, but definitely we have heard certain things. पण आपण निश्चितच या सगळ्या गोष्टी ऐकल्या आहेत. Let us prepare. आपण तयारी करूयात Now what is the approach that God desires his church to have? की मंडळीने त्याच्या समोर कसं जावं ही परमेश्वराची काय इच्छा आहे. We have heard so many messages आपण कित्येक सारे संदेश ऐकले concerning the trap, की तसं त्या जाळ्याबद्दल, concerning the power of Samson, की ते शमशोनाच्या त्या सामर्थ्याबद्दल, concerning the weeds and the tares growing together. की जे निदान आणि गहू एकत्र वाढतात त्याबद्दल. If you have your Bibles, जर तुमच्याकडे तुमचं पवित्र शास्त्र आहे, let's turn to Proverbs chapter 4 verses 20 to 23. आपण नीतिसूत्र 4 अध्याय 20 ते 23 वचन वाचू. Verse 20 says, My son, attend to my words, incline thine ears unto my sayings. Let them not depart from thine eyes. Keep them in the midst of thine heart, for they are life unto those that find them, and health for all their flesh. Keep thy heart with all diligence, for out of it are the issues of life. नीतिसूत्रे 4 अध्याय 20 वचनापासून, माझ्या मुला माझ्या वचनाकडे लक्ष लाव, माझ्या सांगण्याकडे कान दे. ती तुझ्या डोळ्यांपुढून जाऊन देऊ नकोस, ती आपल्या अंतःकरणात ठेव, कारण ती ज्यांना लाभतात त्यांना ती जीवन देतात आणि त्यांच्या संबंध देहाला आरोग्य देतात. सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. There are two things that the word of God speaks to us this याच्यामध्ये 2 evening. गोष्टी आहेत या संध्याकाळची परमेश्वराचं वचन आपल्याशी The बोलत first आहे. thing, God talks about his word, प्रथम गोष्ट परमेश्वर त्याच्या वचनाबद्दल बोलत आहे, and the second he talks about our heart. आणि दुसरी गोष्ट तो आपल्या हृदयाबद्दल बोलत आहे. I was meditating on this word, मी या वचनांवर मी मनन करत and I होतो, will share with you this evening. आणि मी आज संध्याकाळी तुमच्याशी बोलीन. Verse 20 says, My son, attend to my words, incline thy ears unto my saying. 20 वचन म्हणतं, माझ्या मुला माझ्या वचनाकडे लक्ष लाव, माझ्या सांगण्याकडे कान दे. Let them not depart from thine eyes, keep them in the midst of thine heart. ती तुझ्या डोळ्यापासून जाऊ देऊ नकोस, ती आपल्या अंतःकरणात ठेव. Somehow, this instructions that God gives in this book of Proverbs, काही वेळा हे जे सूचना दिल्यात नीतिसूत्रामध्ये परमेश्वराने, he has given this same instruction ह्या अशाच सूचना त्यांनी even to the church when it was in the wilderness. की ज्या ती रानातली मंडळी होती त्यांना सुद्धा त्यांनी अशाच सूचना दिल्या. Acts 7:38 refers की प्रेषित 7:38 म्हणतं to Israel which was in Egypt, की जो इस्रायल रस जे मिस्री देशात होते,
And God brought them out of Egypt आणि देवाने त्यांना त्या मिस्री देशातनं बाहेर to आणलं take them into the promised land. जेणेकरून तो त्याला वचनदत्त भूमीमध्ये घेऊन जाऊ शकतो. And Acts 7:38 refers to them as the church in the wilderness. आणि प्रेषित 7:38 त्यांना त्या मंडळीबद्दल दर्शवत आहे And when God brought the church out of Egypt, की जेव्हा परमेश्वराने त्या मंडळीला मिस्री देशातनं बाहेर आणलं and through the wilderness त्या अरण्यामध्ये to the promised land, त्या वचनदत्त भूमीमध्ये just before they could enter the promised land, वचनदत्त भूमीमध्ये जाण्याच्या आधी the book of Deuteronomy chapter 6, की जे अनुवादाचा जो 6वा अध्याय आहे rather the book of Deuteronomy as a whole, की संपूर्ण जे अनुवाद जे अध्याय आहे it is God revisiting his laws. की जे परमेश्वर त्याचे जे नियम आहेत त्याच्याकडे तो पुन्हा येत होता It was a revision to them की जे of his word unto them, की त्याच्या नियमांचा तो पुन्हा एकदा तो उजळणी करत होता because कारण there were two generations that were involved. त्याच्यामध्ये 2 पिढ्या ज्या होत्या त्याच्यामध्ये सामील The झाल्या one होत्या that were 40 years and plus, की एक जी होती ती 40 वर्ष आणि अधिक होती these were the ones की हे जे होते that were born in Egypt, की ते मिस्रीमध्ये जन्म घेतला होता but then they walked through the आणि wilderness. त्या अरण्यातनं ते चालले But पण there was a second generation पण ती जी दुसरी पिढी होती that were born and they were brought up in the wilderness itself. ते जन्म घेतला होता आणि ते त्यांना वाढवलं होतं अरण्यामध्ये So it is here, this book of Deuteronomy, इथं त्या अनुवादाच्या त्या that पुस्तकामध्ये is addressing these two की generations. हे त्या 2 पिढ्यांबद्दल बोलत आहे It is just before they could go into the promised हे ते land. वचनदत्त भूमीमध्ये जाण्याच्या आधीची ही गोष्ट आहे So all the laws that he spoke to them in the book of Exodus and Leviticus, की जे निर्गम आणि अनुवादाच्या अध्यायामध्ये त्यांनी जे त्याला नियमाबद्दल they सांगितलं were होतं once again repeated to this की generation. ह्या नवीन पिढीला त्यांनी त्याची उजळणी दिली होती So amongst this instruction, की ह्या सगळ्या सूचनांमध्ये this was one very instruction in the book of Deuteronomy chapter 6, की 6व्या अनुवादाच्या 6व्या अध्यायामध्ये ही एक महत्त्वाची सूचना अशी होती verses 6 to 8. की जे 6 ते 8 I'm going to talk to you concerning two things this evening आज मी संध्याकाळी त्या 2 गोष्टीबद्दल तुमच्याशी बोलणार आहे that will help you wade through this difficult time. की जेणेकरून तुम्हाला ह्या अवघड परिस्थितीने जाण्यासाठी तुम्हाला त्याची मदत Number होईल 1, the word, and number 2, your heart. पहिली गोष्ट म्हणजे परमेश्वराचं वचन आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं अंतःकरण Deuteronomy chapter 6 and verse 6 says, "And these words which I command thee this day shall be in thine heart." अनुवादात 6वा अध्याय 6वं वचन म्हणतं ज्या गोष्टी मी तुम्हाला आज बजवून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात साठव. Verse 7 says, "And thou shalt teach them diligently unto thy children, and shalt talk of them when thou sittest in thine house, and when thou walkest by the way, and when thou liest down, and when thou risest up." आणि 7वं वचन म्हणतं की त्या तू आपल्या मुळाबालांवर मनावर बिंबव आणि घरी बसलेले असताना मार्गाने चालत असताना निसताना उठताना त्याविषयी बोलत जा. Verse 8 says, "And thou shalt bind them for a sign upon thine hand, and they shall be as frontlets between thine eyes." त्या आपल्या हाताला चिन्ह दाखल बांध आणि आपल्या डोळ्यांच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लाव. Now this is the instruction that God is giving them concerning his word. की हे जे सूचना आहेत जे परमेश्वर देत आहे त्याच्या वचनाबद्दल He says, तो म्हणतो "Thou shalt teach them diligently unto thy children." की तू तुझ्या मुलाबाळांना बजवून शिकव. And he says, verse 6 says, आणि 6वं he वचन says, म्हणतं "This word shall be in thine heart." तू त्याच्या हृदयामध्ये हे जे वचन आहे त्याच्या अंतःकरणात साठवून ठेव. He was emphasizing on them की हा त्या गोष्टीवरती भर टाकत होता concerning his word. त्याच्या वचनांवर. And that is precisely त्याच्यामध्ये ते निश्चित ते आहे that has been neglected by the church की today. आज त्या मंडळीने ते दुर्लक्ष केलेलं आहे. You know, in this difficult times, Ephesians 5:16 says, की आज या समयमध्ये इफिसकरा 5:16 असं he म्हणतं says, "Redeem the time, for the times are evil." की कारण तुम्ही वेळेचा सदुपयोग करा कारण वेळ महत्वाची आहे. Many people had a question mark what to do in the lockdown. आज पुष्कळशा लोकांना ते एक प्रश्नचिन्ह होतं की ह्या लॉकडाऊनच्या दरम्यान काय करावं.
Man, there was so much of time, आज एक पुष्कळचा असा वेळ मिळाला and even होता now we have a lot of आणि time. आता सुद्धा आपल्याला पुष्कळचा टाइम आहे And we are aware आणि आपल्याला जाणीव आहे that the times are evil, की हे जे समय वाईट the आहेत times are difficult. की आज हे समय अवघड आहेत. But God says, He says, redeem your time for the times are evil. परमेश्वर म्हणतो तुमच्या वेळेचा सदुपयोग करा कारण वेळ महत्वाची आहे. The emphasis that God lays on His word, की परमेश्वर त्याच्या वचनावरती जो भर He घालत says, आहे let them be right in front of your ते eyes. ते तुझ्या डोळ्यासमोर साठवून ठेव And He says, let it be in thine heart. आणि ते तुझ्या मनामध्ये अंतःकरणावरती बिंबव. You know, one thing I'll just for a second, all of us read Psalm 91. आज आपण सगळेजण स्तोत्रगीता 91 वाचतो. We are excited. It is the word of God. It is the promise of आपण God. आनंदायी हे परमेश्वराचं वचन आहे. You know how it begins? तुम्हाला माहिती हे कसं सुरू होतं? How does it begin? It talks about dwelling in the secret place. तो म्हणतो की त्या गुप्त स्थळी वसण्याबद्दल तो बोलतो. It talks about dwelling in the त्या secret गुप्त place. स्थळी वसण्याबद्दल ते बोलतं. But somehow or the other, की काही वेळा we have not understood the word dwelling. की आपल्याला त्या गुप्त स्थळी वसणे या शब्दाचा अर्थ But कळत नाही. unfortunately, instead of dwelling, we visit the secret place. दुर्दैवाने आपण तिथे वसण्यापेक्षा आपण तिथे भेट देतो. It's because our understanding कारण आपली जी समज आहे of that word is different. की तसं तो जो शब्द आहे तो वेगळा आहे. But the meaning of the word dwelling means that you stay there. पण तो वसती करणे त्याच्यामध्ये म्हणजे आपण तिथे थांबून He राहणे. says when you stay there, जेव्हा आपण तुम्ही तिथे थांबून he says राहता automatically there you are under the shelter. आपोआप तुम्ही त्याच्या छत्रछायेखाली येता. Now I stay in a house. मी घरात राहतो. When I'm staying in my house, मी जेव्हा माझ्या घरात राहत आहे automatically I get a shelter over my head आपोआप- and I am protected from the rain and sun and wind and so forth, whatever it may आपोआप be. माझ्या डोक्यावरती ते छत येतं आणि मी सगळ्या गोष्टी पावसापासून किंवा रोगराईपासून माझं रक्षण होतं. You understand that? तुम्हाला समजतंय का ते? So this is the emphasis that God lays on His word. तो म्हणतो की परमेश्वर ह्या त्याच्या वचनावरती ते भर घालत आहे. And let me take you further. आणि मला तुम्हाला पुढे घेऊन जाऊ द्या. How does God look at His word? देव त्याच्या वचनाकडे कसं पाहतो? And that is what we have unfortunately not been able to see it the way that God sees आणि it. दुर्दैवाने आपण ते पाहू शकत नाही जसं परमेश्वराला ते पाहायचं आहे. Same in the book of Deuteronomy, he goes on. की या अनुवादाच्या पुस्तकामध्ये तो त्याने चालू ठेवलं. In chapter 8, 8व्या अध्यायामध्ये verses 1 to 3, he says, 1 ते 3 या वचनात तो म्हणतो 8, 1 to 3. All the commandments which I command thee this day shall ye observe to do, that ye may live. And multiply, and go in and possess the land which the Lord sware unto your fathers. Verse 2 says, and thou shalt remember all the way which the Lord thy God led thee these 40 years in the wilderness, to humble thee and to prove thee, to know what was in thine heart, whether thou wouldest keep his commandments or no. And verse 3 says, and he humbled thee and suffered thee to hunger, and fed thee with manna, which thou knewest not, neither did thy fathers know, that he might make thee know that man doth not live by bread only, but by every word that proceeds out of the mouth of the Lord does man live. अनुवाद 8 पहिल्या वचनापासून, जी आज्ञा मी तुला आज तुम्हाला देत आहे ती सर्व काळजीपूर्वक पाळा, म्हणजे तुम्ही जगाल, बहुगुणित व्हाल आणि तुमच्या पूर्वजांना परमेश्वराने शपथपूर्वक देऊ केलेल्या देशात प्रवेश करून तो वतन करून घ्याल. तुला लीन करावे आणि तुझ्या मनात काय आहे म्हणून तू त्याच्या आज्ञा पाळशील की नाही ह्याची कसोटी पाहावी, म्हणून तुझा देव परमेश्वर याने गेली 40 वर्ष तुला रानातून कोणत्या रीतीने चालावे ह्याचे स्मरण कर. मनुष्य केवळ भाकरी नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल याची जाणीव तुला व्हावी, म्हणून त्याने तुला लीन केले, तुझी उपासमार होऊ दिली आणि तुला किंवा तुझ्या पूर्वजांना माहित नसलेला मन्ना खाऊ घालून त्याने तुझे पोषण केले. And this is what God adds to his instructions आणि further. परमेश्वराने हे त्याच्या सूचनांमध्ये पुढे Verse 2 he says, and thou shalt remember all the way which the Lord thy God had led thee 40 years in the wilderness. परमेश्वर दुसऱ्या वचनात म्हणतो की तुला लीन करावे आणि तुझ्या मनात काय आहे म्हणून त्याची आज्ञा पाळावी की नाही याची कसोटी पाहिली, म्हणून तुझा देव परमेश्वर याने गेले 40 वर्ष
तुला रानातून नेले. He says you remember. तो म्हणतो तू आठवण कर. He says you तो remember. म्हणतो तू आठवण कर. He says you तो remember. म्हणतो तू आठवण कर. And the reason आणि कारण he says that you ought to remember. कारण तो म्हणतो तू आठवण कर. He says तो म्हणतो that you may know, जेणेकरून तुला समजेल, that you may be humble, की जेणेकरून तू लीन and that you होशील, may know आणि जेणेकरून तुला ते that it समजेल was nobody else, की जे हे ते कुणी but it नव्हतं, was I who sustained you in the तो wilderness. जो मी होतो, जो तुला त्या अरण्यामध्ये मी तुला राखून ठेवलं. Many of us listening to this message पुष्कळ जण आज हे संदेश ऐकत have a आहेत, testimony आज त्यांच्याकडे साक्ष and आहे will testify आणि जे साक्ष देतील that God sustained us की देवाने आम्हाला राखून ठेवलं, for all these months. की ह्या सर्व महिन्यांमध्ये God provided for us देवाने आम्हाला पुरवठा केला. all these months. या संपूर्ण God महिन्यांमध्ये protected us, देवाने आम्हाला रक्षण केलं आमचं. not only us but our family फक्त too. आमचंच नाही, आमच्या संपूर्ण And that is परिवाराचं. a testimony, आणि तिथे एक साक्ष आहे, and that is to realize आणि जेणेकरून ते जाणीव the होण्यासाठी meaning of that word. की जे जो शब्दाचा अर्थ आहे, Humble you की जे तुम्हाला लीन करते, means त्याचा अर्थ that you acknowledge की जेणेकरून तुम्ही कबूल and that करा you आणि recognize तुम्हाला जाणीव that होईल you and I are weak. की तुम्ही आणि मी अजून अशक्त आहात. If God has provided for us, आणि जर देवाने आपल्याला if पुरवठा the food केलाय, that has come on our table, की जर आपलं ते अन्न आपल्या त्या मेजावरती it आलंय, is not only to recognize His goodness, His grace, His love and His mercy, हे फक्त जाणून घेण्याची त्याची दया, त्याची कृपा, त्याची प्रीती आहे, but to humble us, पण ते आपल्याला नम्र करण्यासाठी, that we may acknowledge की जेणेकरून आपण कबूल not करू all these की या things, सगळ्या गोष्टी but नाही, acknowledge पण जेणेकरून आपण that कबूल we are weak and He is की strong. आपण अशक्त आहोत आणि तो सशक्त आहे. We have a testimony, friend. तुमच्याकडे एक साक्ष आहे का मित्रांनो? You are not sitting before the television this evening की आज तुम्ही तुमच्या त्या चित्रपटाच्या समोर बसले नाहीत, just like that. असंच आपण बसलो नाहीत. It is not only His grace, His love and His mercy. हे फक्त त्याची दया, त्याची कृपा, त्याची प्रीती नसून What you had this morning, what you had this afternoon, आज जे सकाळी तुम्हाला मिळालं, आज ते दुपारी तुम्हाला you मिळालं, have seen on the television आज आपण तुम्ही पाहतात ते how टेलिव्हिजनवर people are walking miles की कसे लोक कित्येक किलोमीटर चालत आहेत, without food and water. की ते पाणी आणि अन्नाशिवाय, And praise God, आणि परमेश्वराची स्तुती असो in the wilderness of this world, की ह्या अरण्य, ह्या जगातील अरण्यामध्ये God has sustained His देवाने church. तुम्हाला सर्वांना राखून ठेवले. Hallelujah. धन्यवाद. हालेलुया. And that is what He says. आणि तेच तो म्हणत आहे. He says He humbled you. Verse तो- 3 तो- says, तो तिसरं वचन म्हणतं त्याने तुम्हाला नम्र केलं, He humbled you. त्याने तुम्हाला लीन केलं, He made you hunger आणि त्याने तुम्हाला भुकेलं ठेवलं, that you might know की जेणेकरून तुम्हाला समजेल that man does not live by bread alone, but परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. the manna that they received. की जो मन्ना त्यांना मिळाला, It was nobody knew, neither did their fathers know. त्यांच्या पूर्वजांना त्या गोष्टी सुद्धा कळल्या नाहीत. Why? का? Because God had commanded that manna. कारण देवाने त्या मन्नाविषयी सूचना, आज्ञा केली It होती. was by His word हे त्याच्या शब्दाद्वारे that they received the की manna. त्यांना तो मन्ना मिळाला, It is you being the part of the church. की तुम्ही त्या मंडळीचे भाग I आहात, being a part of the church की तुम्ही त्या मंडळीचे भाग आहात, in the wilderness of this की world. ह्या जगाच्या अरण्यामध्ये Know जाणून that घ्या whatever has come on your table की आज जे तुमच्यावर मेजावर and आलेलं आहे, whatever is going to come on your table की आज तुमच्या मेजावर जे येणार आहे is by His word. हे त्याच्या वचनाद्वारे And that आहे. is why He says, do not forget, He says, by my word shall you live. तो म्हणतो की तू माझ्या वचनाद्वारे जगशील. It is by His word that we are well alive this की evening आज sitting. आपण त्याच्या वचनाद्वारे आज संध्याकाळी आज आपण सगळे जिवंत आहोत. That is the importance that God lays upon His word. की हे जे महत्व आहे की परमेश्वर त्याच्या वचनांवरती देतो. And then He goes on to say, going back to Proverbs 4:20 to 23. आणि आपण पुन्हा जाऊया नीतिसूत्र 4:20-24 मध्ये. He says, verse 22 says, for they are life unto those that find them, and health to all their flesh. Keep thy heart with all diligence, for out of it are the issues of life. 22वे वचन म्हणतं, कारण ती ज्यांना लाभतात त्यांना जी जीवन देतात आणि त्यांचा संबंध देहाला आरोग्य देतात. सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. He says, तो म्हणतो guard your heart. की तुमच्या अंतःकरणाचं तुम्ही रक्षण He करा. says, guard your तो heart. म्हणतो तुमच्या अंतःकरणाचे He विशेष says, करून for रक्षण from करा, the heart that flows the issues of life. कारण त्या अंतःकरणामध्ये जीवनाचा उगम आहे. Today, what are we guarding आज today? आपण काय रक्षण करत We आहोत? are guarding all our grocery. आज आपण आपल्याकडे जे सगळे काय सामान आहे त्याचं आपण रक्षण करत आहोत. Yeah,
when the lockdown began, जेव्हा लॉकडाऊनची सुरुवात झाली everybody was grabbing, सगळेजण ओढत होते, everybody was hoarding, सगळेजण एकत्र जमवायचे प्रयत्न करत everybody होते was taking care of it. की सगळेजण त्याची काळजी घेत Praise होते. God, it is good. परमेश्वराची स्तुती असो, ते चांगलं But आहे. more than that, पण त्याच्यापेक्षा जास्त he says, तो म्हणतो for their life in it, and he says, you guard your heart, तो म्हणतो अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, He कारण said, त्या जीवनाचा उगम for आहे. it is from your heart तो म्हणतो तुमच्या अंतःकरणामधून that the issues of life तो are तो decided. जीवनाचा उगम होतो. So number 2, दुसरी गोष्ट, I want to speak to you concerning your heart मला तुमच्या अंतःकरणाविषयी बोलायचं आहे and what God has to speak about the heart. आणि देवाला काय तुमच्या अंतःकरणाविषयी बोलायचं आहे. Yeah, he told you, he says, do not be deceived. तो म्हणतो तुम्ही फसले जाऊ नका. He began with that, the instructions that he gave to his disciples in book of Matthew chapter 24. तो मत्तेच्या 24व्या अध्यायामध्ये त्यांनी ही सूचना देण्याची सुरुवातच अशी केली. He said, do not be तो deceived. म्हणतो फसले जाऊ नका. We all have been deceived at some time or the other. आपण काही वेळा आपण फसले गेलो आहोत. Yeah, you may not have, but I have been तुम्ही deceived. गेला नसाल, पण मी काही वेळा फसलो गेलो आहे. Then he says, मग तो म्हणतो guard your heart. तुमच्या अंतःकरणाचं रक्षण करा. You know, we speak about confession. आपण कबुलीबद्दल बोलतो. We speak about confession. आपण कबुलीबद्दल बोलतो. Okay, but there is another part to it. पण त्याचा एक वेगळा अजून एक भाग He says, आहे. if you believe and if you confess. तो म्हणतो जर तुम्ही विश्वास ठेवला आणि मग तुम्ही कबूल कराल. The book of Luke talks about speaking to the mountain. लूकचं जे पुस्तक आहे ते म्हणते त्या डोंगराच्या विषयी डोंगराविरुद्ध But it बोलण्यासाठी. talks about the element of doubt in it. तो म्हणतो त्या तुमच्या शंकेची जी गोष्ट आहे He त्याच्याबद्दल says, पण तो बोलतो. he says you speak, but he says if you don't doubt, it will happen. तो म्हणतो तुम्ही बोला, पण जर तुम्ही शंका नाही घेतली तर ती गोष्ट होईल. And it is something interesting. आणि हे खरंच रुचक आहे Okay, and it is worth learning की हे खरंच योग्य आहे आपल्याला शिकण्यासाठी, that will help the church wait through this time. की जे मंडळीला शिकवेल की या समयामध्ये कसं थांबायचं. I don't know. मला माहित नाही I'm not a prophet. की मी कुठलाही संदेश But that नाही, is what Jesus says, that this is the beginning of it. पण हे येशू म्हणतोय की ही प्रारंभ आहे या सगळ्या So गोष्टींचा. if it is the beginning, जर हे प्रारंभ आहे might as well incline our ears unto his word की this evening. की ते आपल्याला त्याच्या वचनाचं त्याची समज येईल आपल्याला The त्याच्या book of वचनाची. Luke chapter 6 verses 43 to 48. लूकचा 6वा अध्याय आपण पाहूयात This is talking about the heart. की तिथं तर अंतःकरणाविषयी बोलत आहे. Luke 6:43. For a good tree bringeth not forth corrupt fruit, neither does a corrupt tree bring forth good fruit. Verse 44 says, for every tree is known by its fruit. For of thorns men do not gather figs, nor of a bramble bush gather they grapes. लूक 6वा अध्याय 43वे वचन, ज्याला वाईट फळ येईल असे कोणतेही झाड चांगले झाड नाही, तसेच ज्याला चांगले फळ येईल असे कोणतेही वाईट झाड नाही. प्रत्येक झाड त्याच्या फळावरून ओळखून येते. काटेरी झाडावरून कोणी अंजीर काढत नाही आणि रुद्राक्षाच्या झाडावरून कोणी द्राक्षाचा घड काढत नाही. Verse 45 says, 45वे वचन म्हणतं, he says, a good man out of the good treasure of his heart bringeth forth that which is good, and an evil man out of the evil treasure of his heart bringeth forth that which is evil. For of the abundance of the heart his mouth speaketh. 45वे वचन म्हणतं, चांगला मनुष्य आपल्या अंतःकरणातील चांगल्या भंडारातून चांगले ते काढतो, तसेच वाईट मनुष्य वाईटातून वाईट काढतो, कारण अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखवाटे निघणार. Now this is what Jesus has to say. आता हे येशूला जे काय हे म्हणायचं आहे, He says, from the abundance of the heart the mouth speaketh. तो म्हणतो अंतःकरणातनं आपण मुखाद्वारे बोलतो. And that is what the Bible says. हे ते पवित्र शास्त्र In म्हणतं the book of Deuteronomy, की अनुवादाच्या अध्यायामध्ये God told them देवाने त्याला to सांगितलं keep the word of God right in front of their की eyes. परमेश्वराचं वचन त्यांच्या डोळ्यासमोर And ठेवण्यासाठी he says, in their heart. आणि त्यांच्या अंतःकरणात And ठेवण्यासाठी. here Jesus says आणि इथे येशू म्हणतो that a good man की चांगला out मनुष्य of the good treasure of his heart, आपल्या अंतःकरणात चांगल्या भंडारातून, out of the good treasure of his heart, आपल्या अंतःकरणाच्या चांगल्या भंडारातून, it is out of the good deposit in his heart. की जे अंतःकरणामध्ये चांगल्या गोष्टी So जमा झालेल्या आहेत, whatever you deposit in your heart, जे तुम्ही अंतःकरणात जे तुमच्या जमा करता किंवा पेरता, that is what will come forth. की तेच पुढे येईल. What you deposit in your heart, तुमच्या अंतःकरणामध्ये जे तुम्ही जमा करता, that is what
will come forth through your mouth. की ते तुमच्या मुखवाटे पुढे येईल. So what are we depositing in our heart today? तर मग आपण बघूया आपल्या अंतःकरणामध्ये आपण काय जमा करत आहोत. And this is something that we ought to focus on. आपल्याला ह्याच त्या गोष्टीवरती आपल्याला लक्ष केंद्रित करणं गरज We आहे. heard the message on broken focus. आज आपण संदेश ऐकला की तुटलेला जो दृष्टांत आहे So त्याच्याबद्दल. let me focus you this evening. तर आज मला तुमचं लक्ष केंद्रित करू द्या. Let me focus you. मग आज मला तुमचं लक्ष केंद्रित करू द्या. Focus yourself on the word of God. तुमच्या स्वतःला तुम्ही परमेश्वराच्या वचनावरती For केंद्रित God करा. says man does not live by bread alone but by every word that proceeds from the कारण mouth of परमेश्वर God. म्हणतो की मनुष्य केवळ भाकरी नव्हे पण परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने The जगेल. second thing he says, you guard your heart. तो म्हणतो दुसरी गोष्ट तो म्हणतो तुमच्या अंतःकरणाचं तुम्ही रक्षण करा. With so much fear around, की ह्या सगळ्या भीतीदायक there's a परिस्थितीमध्ये big question mark. की सगळ्यांकडे एक मोठा प्रश्नचिन्ह Why are आहे suicides taking की place? का आज आत्महत्या घडत आहे. There are rich people who are committing असे suicide. श्रीमंत लोक आहेत ते आत्महत्या करत आहेत. If it was poverty, then why do the rich commit? का इथं जर गरिबी असती तर मग त्याच्यामध्ये श्रीमंत काय येत आहेत. What's happening around? काय घडत आहे आजूबाजूला. There is fear that you see on the की television. तिथं भीती आहे आपण त्या टेलिव्हिजनवर There पाहत is आहोत. hopelessness that you see on the की television. तिथं असं एक वाया गेलेली एक गोष्ट आपण अशी पाहत आहोत. There is depressing news that is coming on to our ear. की तिथं अशी एक निराशजनक बातमी आपल्या कानावर पडत आहेत. And then we have a broken focus. आपल्याकडे तो तुटलेला दृष्टांत आहे. But let us focus our eyes this evening. पण आज आपलं लक्ष आपण आज संध्याकाळी केंद्रित Let करू. us focus our minds this evening. आज आपलं मन आपण केंद्रित करू. Let us focus our hearts this आज evening. आपलं अंतःकरण आपण केंद्रित If करू. at all, the church ought to deposit anything in the heart, की जर मंडळीला काही आपल्या अंतःकरणात जमा करायचं it is असेल nothing else. पण हे काही नसून But it is the word of God. पण हे परमेश्वराचं वचन आहे. You cannot deposit the garbage of this world in your heart की ह्या जगाचा कचरा तुम्ही तुमच्या अंतःकरणात जमा करू शकत नाही and expect an answer according to God's word. आणि आपण अशी अपेक्षा करतो की परमेश्वराच्या वचनासारखं आपल्याला उत्तर मिळेल. Okay, he says, bushes don't give you figs. तो म्हणतो काटेरी झाड तुम्हाला अंजीर देत नाही. Don't expect. तुम्ही अपेक्षा करू नका By dumping all the garbage of the world की सगळा कचरा तुम्ही तो जमा करून ठेवलेला आहे and that you will bring, आणि जेणेकरून तुम्ही or you will see the promises of God being manifest. आणि जे परमेश्वराच्या वचनाचं प्रकटीकरण तुमच्या जीवनात येईल असं. When God says, my word shall not return void unto me परमेश्वर म्हणतो माझे वचन विफुल होऊन परतणार नाही without accomplishing the reason for what it has been sent, and it shall prosper in it. आणि ज्या कार्यासाठी ते पाठवले ते कार्य पूर्ण केल्याशिवाय. Every promises of God are yes and an amen in Jesus Christ. प्रत्येक वचन परमेश्वराचं हो आणि आमेन आहे येशू ख्रिस्तामध्ये. There is no doubt about it. त्याच्याबद्दल कुठलीही शंका नाही. But the problem with us today पण आज आपल्याकडे जी समस्या आहे is we deposit all the garbage of the world. पण आज आपण ते सगळं कचरा जो जगाचा आहे तो जमा केला आहे We carry that baggage around. की जर ते आपण कचऱ्याची बॅग घेऊन चाललेलो And आहे we also dump that garbage into somebody else's life आणि आपण तो जो कचरा आहे तो दुसऱ्याच्या जीवनात सुद्धा आपण जमा करतो through WhatsApp. ते व्हॉट्सअप द्वारे. You get it? There are so many things that you are getting these days. कित्येक गोष्ट आज आपल्याला मिळत आहेत या दिवसांमध्ये. You are getting some guy has come out with some cure. की तुम्हाला कुठला तरी व्यक्ती त्या औषध घेऊन बाहेर आला आहे. We get all those potions, काढ़ा जिसको बोलता है. ते सगळे काढे त्यांनी निर्माण केलेत. Today I received 2 of them. आज मी त्या 2 गोष्टी मला मिळाल्या. Then we are after the काढ़ा, मग आपण त्या काढ्याच्या मागे पडतो. gathering all the material. सगळे ते जे काय सामान आहे त्याला अरे जमा but करत God says this is where it is. He says there is life in it. आहे. परमेश्वर म्हणतो की ह्याच्यामध्ये जीवन आहे. He says it is a health to your तो flesh. म्हणतो हे तुमच्या देहासाठी हे आरोग्य आहे. Praise God for all those things. परमेश्वराची स्तुती आहे सगळ्या But गोष्टींसाठी. let not those things be a cause of our broken focus. की आपल्या जो तुटलेला दृष्टांत आहे त्या गोष्टी आपल्या विरोधात नसाव्या. So this lockdown, म्हणून ह्या लॉकडाऊन मध्ये there is a lockdown, there is unlock. There is lockdown, there is unlock. तिथे लॉकडाऊन आहे तिथे अनलॉक आहे. It is better to be in lockdown हे चांगलं आहे आपण लॉकडाऊन मध्ये आहोत and get into His word. आणि त्याच्या वचनामध्ये जाणं That is the best thing, friend. हे उत्तम गोष्ट आहे You know, मित्रांनो. Romans 8:6 says, कारण रोमकरास 8:6 it म्हणतं says to be carnally minded is death, but to be spiritually minded is life and peace. तो म्हणतो की देहाचं चिंतन मरण आहे पण आत्म्याचं चिंतन जीवन व शांती आहे. Proverbs 23:7 says that the man thinketh so is he. नीतिसूत्र 23:7 म्हणते की मनुष्य जसा विचार करतो तसा घडतो. The answer for today आज जे उत्तर आहे is nowhere.
It is here in His word. दुसरीकडे कुठं नसून त्याच्या वचनामध्ये आहे. Every instruction for His church. त्याचं प्रत्येक शास्त्रलेख त्याच्या He has मंडळीसाठी not left the church orphan. त्यांनी त्याच्या मंडळीला पोरके असं सोडलं He नाही. has not left you and me an orphan. त्यांनी तुम्हाला आणि मला पोरके असं सोडलं He नाही. has given His word. त्यांनी त्याचं वचन आपल्यासाठी दिलं He आहे has given His spirit. की त्यांनी त्याचा तो आत्मा आपल्याला दिला आहे. And one of the works of the spirit is, आणि आत्म्याचं एक कार्य असं आहे, He says, He will bring you to remembrance तो तुम्हाला आठवण करून देईल of His word. त्याच्या वचनाचे. Book of Isaiah says, यशायाचं पुस्तक God म्हणतं, says, put me in remembrance of my तो word. म्हणतो की माझ्या वचनांचं तुम्ही मला आठवण करून द्या. Let us deposit, आज आपण जमा करूया and you will be a witness. आणि तुम्ही ते एक साक्ष व्हाल. Jesus said, येशू म्हणतो, He says, you will be my witness. तो म्हणतो तुम्ही माझे साक्षी व्हाल. The book of Isaiah, there God says, तिथं देव म्हणतो, He says, my church तो म्हणतो माझ्या मंडळी shall shine in this dark world. की ह्या अंधकार जगामध्ये ते चमकेल. That is what we are called to. आज आपल्याला त्या गोष्टीसाठी आपल्याला बोलवलं आहे. Jesus said that you shall be my witness. येशू म्हणतो तुम्ही माझे साक्षी व्हा. He says, you will be my witness. येशू म्हणतो तुम्ही माझे साक्षी He व्हा. says, you will be my तो witness. म्हणतो तुम्ही माझे साक्षी व्हा. A witness is the one तो म्हणतो साक्षी तो असतो who has known the truth त्याला ते सत्य माहित आहे in the court. की त्या कोर्टमध्ये Who is a witness? की तो साक्षी कोण Is असतो, a witness who has seen the truth. की तो साक्षीदार तो असतो की ज्याने ते सत्य पाहिलेलं We are असतं. called to be a witness आज आपण साक्षीदार म्हणून who बोलवले have आहोत, seen and who have experienced. ज्यांनी पाहिलंय आणि ज्यांनी अनुभव घेतलाय. It is not giving a witness, but it says you shall be a तो witness. म्हणतो साक्षी देणं नाही पण तुम्ही स्वतः साक्षी व्हाल. And that is what आणि तेच काय you and I shall be तुम्ही आणि मी होणे in this गरजेचं आहे. difficult time. ह्या अवघड समयामध्ये There are only two things God says. फक्त दोन गोष्टी देव Number म्हणतो. one, He says, incline your ears unto my word, तो म्हणतो लक्षपूर्वक कान माझ्या वचनाकडे द्या, for they are life कारण ते जीवन and they आहे are health to your flesh. आणि ते आरोग्य आहे तुमच्या देहासाठी. Second thing He says, दुसरी गोष्ट तो He says, म्हणतो guard your heart. तुमच्या अंतःकरणाचं रक्षण For करा. out of the heart flows the issues of life. That is what will take the church through. तेच त्या मंडळीला तू पार घेऊन जाईल. Don't waste your time, friends. तुमचा वेळ वाया घालवू नका मित्रांनो. Don't waste your time. He says, Ephesians 5:16 says that times are evil. Redeem your time, for the times are evil. इफिसकरास 5:16 म्हणतो की तुम्ही तो वेळेचा सदुपयोग करा कारण वेळ चांगली नाही. And the first message that we heard in the lockdown आणि लॉकडाऊन मध्ये आपण पहिला जो संदेश ऐकला was होता from the book of Isaiah, where everybody was under lockdown. की जो यशायाच्या पुस्तकात नव्हता जेव्हा सगळे लॉकडाऊन मध्ये होते. So let us continue in that, तर आपण त्या गोष्टीमध्ये चालू ठेवूयात and we shall be fruitful, आणि आपण निश्चितच फलद्रूप and होऊ we shall be a witness आणि आपण साक्षी होऊ that God is alive. He is seated upon the throne, की देव जिवंत आहे आणि तो त्या सिंहासनावर बसला आहे. and that the world may know आणि जेणेकरून ते जग जाणेल that He is God. की तो परमेश्वर आहे. Hallelujah. हालेलुया. Let's take a time. आपण वेळ घेऊयात, Let's thank God. परमेश्वराला धन्यवाद देऊ Yes, for the times that have gone by. की जो वेळ गेलेला आहे It is more than 3 months, 3 महिन्यापेक्षा अधिक काळ, but yet पण तरी पण there is food on our table. की आपल्या मेजावरती अन्न आहे. It is apart from His grace, His love, His mercy, His goodness, His की kindness. त्याच्या दयेमुळे, त्याच्या कृपेमुळे, त्याच्या प्रीतीमुळे आणि त्याच्या चांगुलपणामुळे. But let us also know पण तरी आपण एक जाणून घेऊ that we are weak, but He is strong. आपण अशक्त आहोत पण तो सशक्त And आहे. that we may know that we are sustained by His आणि word. जेणेकरून आपल्याला जाणीव होईल की आपण त्याच्या वचनाद्वारे राखलेलो आहोत. And make a commitment this evening. आणि आज तुम्ही एक त्याच्याबरोबर एक करार करा. Yeah, make a commitment this evening आज तुम्ही त्याच्याबरोबर एक करार करा that I will redeem my time. की मी माझा वेळेचा सदुपयोग करीन. Yeah, I will redeem my time. मी माझ्या वेळेचा सदुपयोग And करीन I will deposit nothing else आणि मी जमा करीन दुसरं काही नाही. but His word in my heart, पण त्याचे वचन माझ्या that अंतःकरणामध्ये I may be a witness. जेणेकरून मी साक्षी होईल. Let us pray. आपण प्रार्थना करूयात. Father, in Jesus' name, पिता प्रभू येशूच्या नावाने how thankful are we to you this evening. कसे आम्ही धन्यवाद देतो परमेश्वर या संध्याकाळच्या How true it वेळेसाठी. is. Where you said, oh God, the words that you speak unto us,
they are spirit and they are life. कसं परमेश्वर हे सत्य आहे की जे जे म्हणतो की परमेश्वर तुझं जे वचन तू बोलतो ते सत्य आणि जीवन आहे. Thank you, Lord, for speaking into our lives this evening, धन्यवाद देवा आमच्या जीवनामध्ये तू आज बोललास, helping us realize, आम्हाला सहाय्य केले जेणेकरून आम्हाला जाणीव होईल, giving us instruction, की जेणेकरून आम्हाला तू सूचना दिल्या, giving us direction आम्हाला तू एक मार्ग दिला in this difficult time. या अवघड समयमध्ये. Knowing, O Lord, that this is the beginning of things. जाणीव करून परमेश्वर की हे आरंभ आहे, सुरुवात आहे परमेश्वर या Yeah, सगळ्या you said गोष्टी. this is the beginning of तू sorrow. म्हणलास परमेश्वर या सर्व गोष्टींचे हे प्रारंभ आहे. But even as we thank you पण जसे पण आम्ही तुला धन्यवाद देतो that प्रभू you have sustained us, you have protected us, you have provided for us. की तू आम्हाला राखून ठेवलं, तू आमचं संरक्षण केलं, तू आम्हाला पुरवठा केलाय प्रभू. We pray, O Lord, आम्ही प्रार्थना करतो give us the strength, की आम्हाला तू ते सामर्थ्य दे, give us the wisdom, O God, जेणेकरून तू आम्हाला ते ज्ञान दे, to use the time that you have given की us, जो वेळ तू आम्हाला दिलेला आहेस, that we may invest it. की तो त्याच्यामध्ये आम्ही Invest in your word, की जे तुझ्या वचनामध्ये आम्ही वेळ घालू and परमेश्वर, that we may deposit your word in our heart. आणि त्याचं आमच्या अंतःकरणामध्ये तुझं वचन आम्ही जमा करू For प्रभू. even as we believe, जसं आम्ही विश्वास ठेवतो and even प्रभू, as we speak, आणि जसं आम्ही बोलतो प्रभू, mountains shall be moved. की जे डोंगर उपटून पडतील. Thank you for your word this धन्यवाद evening. देतो परमेश्वर तुझ्या वचनासाठी. We are careful to give you all the glory, all the honor, and all the आम्ही praise. लक्षपूर्वक आहो परमेश्वर तुला मान सन्मान गौरव देण्यासाठी. We just bless your holy आम्ही name. तुझ्या नावाला धन्यवाद देतो In प्रभू. Jesus' mighty name, येशू ख्रिस्ताच्या महान नावाने I pray. आम्ही प्रार्थना करतो.